नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भिजवलेले शेंगदाणे आणि गूळ खाण्याचे फायदे काय आहेत ते पाहणार आहोत. शेंगदाणे रात्रभर भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी खाल्ले तर शरीराला जास्त फायदा होतो. शेंगदाण्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम तसेच पोटॅशियम, व्हिटॅमिन ई व हेल्दी फॅट्स आढळतात. त्यामुळे नियमित शेंगदाणे खाल्ल्याने शारीरिक आरोग्यापासून मानसिक, त्वचा आणि केसासाठी फायदेशीर ठरते. शेंगदाणे आणि गूळ खाण्यामुळे सांधेदुखी आणि कंबरदुखी या समस्या दूर होतात. लहान मुलांना सकाळी भिजवलेले शेंगदाणे खायला दिल्यामुळे त्यांना व्हिटॅमिन 6 मिळते, ज्यामुळे डोळ्यांची नजर चांगली राहते आणि स्मरणशक्ती चांगली होते. गूळ शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. यासोबतच कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, झिंक, प्रथिने व जीवनसत्व इत्यादी पोषक घटक त्यात मुबलक प्रमाणात आढळतात. शेंगदाणे आणि गूळ खाण्याचे काय फायदे आहेत ते पाहूया. 1. रक्ताची कमतरता भासत नाही. शेंगदाणे खाल्ल्यामुळे अशक्तपणा दूर होतो. बद्धकोष्ठता, ॲसिडिटीपासून आराम मिळतो. तसेच शेंगदाणे खाल्ल्यामुळे वजनही कमी होते. दात आणि हाडे मजबूत होतात. भिजवलेले शेंगदाणे खाण्याने पचनसंस्था सुधारते. सकाळी भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. पोटाच्या अनेक समस्यांपासूनही आराम मिळतो. त्यामुळे सकाळी उपाशी पोटी मूठभर शेंगदाणे खावे. जर आपण वजन कमी करत असाल तर सकाळी शेंगदाणे खाल्ल्याने वारंवार भूक लागत नाही, स्नायू मजबूत होतात. शेंगदाण्यात प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. भिजवलेले शेंगदाणे खाणे स्नायूंच्या वाढीसाठी आणि विकासासाठी खूप फायदेशीर आहे. 100 ग्रॅम शेंगदाण्यात सुमारे 25 ग्रॅम प्रोटीन असते. प्रथिने आरोग्यासाठी एक आवश्यक मॅक्रोन्यूट्रिएंट आहे. हृदयासाठी फायदेशीर ठरते. शेंगदाण्यामध्ये हेल्दी फॅट्स भरपूर असतात, ज्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते. यासह मेटाबॉलिझम बूस्ट होते आणि ब्लड सर्क्युलेशनही योग्यरित्या होते, ज्यामुळे हृदयाला पुरेसे पोषण मिळते व हृदय योग्य प्रकारे कार्य करते. मेंदूसाठी फायदेशीर बदामासारखे भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्यानेही मानसिक आरोग्य सुधारते, ज्यामुळे स्मरणशक्ती वाढते आणि मन तीक्ष्ण होते.